सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला सरळ पोर्टल व्हिडिओ व फोटो अपलोड करायचे आहेत. तर ते नक्की कशा प्रकारे करायचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपण मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये education.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊया. या ठिकाणी आपण स्कूल पोर्टलच्या सरळला आपण काय करायचे आहे, भेट द्यायची आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी आपल्याला जे 3 रेषा दिसत आहेत त्यावर आपण क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पण आपल्याला विभागीय लिंक दिसत आहे, आपण त्यावर क्लिक करायचं आहे. विभागीय लिंकमध्ये आपण स्कूल पोर्टलला काय करायचे आहे, भेट द्यायची आहे आणि आपल्या शाळेचा स्कूल पोर्टलचा जो यूजर आयडी आणि पासवर्ड आहे तो टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आहेत आणि पहा या ठिकाणी वरच्या बाजूला पाहिलं तर आपल्याला प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत हा टॅब दिसत आहे आणि आपलं स्कूल स्टेटस पेंडिंग दिसत आहे. तर आता आपण प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. आपण आतापर्यंत कोणताही फोटो अपलोड केला नसल्यामुळे आपलं स्टेटस हे पेंडिंग आहे. सामूहिक कवायत फोटो अपलोड करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी शाळेची काही बेसिक माहिती दिसत आहे, तसेच काही माहिती आपल्याला भरायची आहे. यामध्ये शाळेचा UDIS नंबर, त्यानंतर स्कूल नेम, त्यानंतर आपण जर पाहिलं तर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर आपल्याला तालुका दिसत आहे. त्याखाली आपल्याला मुख्याध्यापकाचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर देखील मुख्याध्यापकांचा आपल्याला लिहायचा आहे, तो आपण या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ईमेल ID या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपला मॅनेजमेंट टाईप, स्कूल टाईप, नंतर स्कूल मीडियम ही माहिती या ठिकाणी ऑलरेडी भरलेली आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नंतर जर पाहिलं तर आपल्या शाळेचा पट देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर आपल्याला 77व्या प्रजासत्ताक दिना दिवशी प्रत्यक्ष विद्यार्थी किती उपस्थित आहेत त्यांची संख्या लिहायची आहे. त्याचबरोबर नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग टीचर म्हणजे शिक्षकांची संख्या लिहायची आहे. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग पॅरेंट्स म्हणजे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित पालकांची संख्या देखील आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपण प्रोग्राम डिटेल्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला 77व्या प्रजासत्ताक दिन आपण जो साजरा केला आहे त्याबाबत या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती लिहायची आहे. तर या ठिकाणी आपण 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण सामूहिक कवायत घेण्यात आली अशा प्रकारचा शेरा या ठिकाणी आपण लिहायचा आहे. त्यानंतर जर आपण खालच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक PDF अपलोड करायची आहे, जी की आपल्याला कवायत संदर्भात असणार आहे. या ठिकाणी कमीत कमी आपल्याला कवायतीचे 2 फोटो अपलोड करायचे आहेत आणि ही PDF साधारणपणे आपल्याला 1 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तर आता आपण ती आपल्या कवायतीची सामूहिक कवायत जी घेण्यात आलेली आहे त्याबाबतची फोटोंची PDF बनवलेली आहे आणि ती आता या ठिकाणी आपण अपलोड करून घ्यायची आहे. आपण लक्षात ठेवायचं आहे ही PDF आपली 1 MB पेक्षा कमी असणार आहे. पहा या ठिकाणी अपलोड केल्यानंतर आपण जर पाहिलं तर आपला फाईल अपलोड सक्सेसफुली झालेली आहे. या ठिकाणी आपण पुढे जर पाहिलं तर व्ह्यू बटन दिसत आहे. आपण व्ह्यू बटनावर क्लिक करून आपण जे फोटो अपलोड केले आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर आपल्याला या कवायत संचलनाचा जो आपण व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे, त्याची लिंक अपलोड करायची आहे. ही लिंक आपण YouTube किंवा Google ड्राईव्हची आपण घ्यायची आहे. तर यापूर्वीच आपल्या आजच्या कवायत संचलनाचा आपण व्हिडिओ Google ड्राईव्हला अपलोड केलेला आहे, त्याची या ठिकाणी लिंक बनवलेली आहे. ती लिंक आपण या ठिकाणी कॉपी करायची आहे आणि या ठिकाणी ती पेस्ट करायची आहे. त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा इज दिस व्हिडिओ यू वॉन्ट टू अपलोड अशा प्रकारचा आपल्यासमोर मॅसेज आलेला आहे. आपण या ठिकाणी आपण अपलोड केलेला व्हिडिओ देखील पाहू शकतो आणि आपण येस या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. येस या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्या व्हिडिओ व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. त्यानंतर पहा आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP आपण या ठिकाणी काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. या ठिकाणी आपण सबमिट या बटनावर OTP टाकल्यानंतर क्लिक करूया. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर व्हिडिओ व्हेरीफाय अशा प्रकारचा एक मेसेज येणार आहे. त्यानंतर आपल्याला फायनलाइज करायचं आहे. पण लक्षात ठेवा फायनलाइज करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, प्लीज सेव्ह द डाटा फर्स्ट अँड देन फायनलाइज करायचं आहे. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम डाटा सेव्ह करूया. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर मेसेज येईल, डू यू वॉन्ट टू सबमिट द डाटा. आपण ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा सबमिट सक्सेसफुली अशा प्रकारचा आपल्याला मेसेज येईल. एक लक्षात ठेवायचं आहे, आपण जर एकदा डाटा सबमिट केला तर आपण त्यामध्ये कोणताही बदल करू शकत नाही. त्यामुळे आपण फायनलाइज करताना आपण काळजीपूर्वक करायचं आहे. आपण फायनलाइज या ठिकाणी सक्सेसफुली केल्यानंतर पहा डाटा फायनलाइज सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर आपण जर वरच्या बाजूला पाहिलं तर पहा आपल्याला सामूहिक कवायत अपलोडमध्ये डाटा हॅज बीन फायनलाइज अशा प्रकारचं ग्रीन अक्षरामध्ये आपल्याला लिहून आल्याचं दिसत आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आपले प्रजासत्ताक दिनानिमित्त सरळ पोर्टलवर व्हिडिओ आणि फोटो सक्सेसफुली अपलोड केले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त फोटो कशाप्रकारे सरळ पोर्टलला अपलोड करायचे आहेत, व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.